हे दिव्य बालक तुझ्या हातात सुपूर्द करण्यासाठी मी आलो आहे। रुक्मिणी, तुझी भक्ती फळाला आली। श्री महादेवांनी तुमचे दुःख दूर केले हे माझ्या गुरुवरांना जाणवले। म्हणून या भूमीत केवळ तुमचीच निवड झाली। रुक्मिणीताई, अहो केवढं मोठं भाग्य आहे तुमचं। श्रीधर, तू भी बाप होणार आता। हो भास्कर, विलंब नको माते। या बालकाचे नामकरण मी गहिनी असे केले आहे। भविष्यात गहिनीनाथ म्हणून हा जगाच्या कल्याणाचे खूप मोठे कार्य करेल। मला अत्यंत प्रिय असलेला गहिनी मी तुला सुपूर्द करतो आहे। साक्षात बाल स्वरूपात असलेल्या परमेश्वराला मी तुमच्या स्वाधीन केले आहे। त्याचे माता पिता होऊन तुम्ही त्याचे उत्तम संगोपन करा। घरात साक्षात परमेश्वर असताना तुम्हाला कशाचीही उणीव भासणार नाही। आता मी आणि गोरक्ष या भूमीतून प्रस्थान करतो आहे। हे ऋण कधीही न फिटणारे आहेत गुरुदेव। शुभम भवतु। हे गुरुदेव, आम्ही आजपर्यंत रुक्मिणी वहिनीला खूप छळलं। तिला मूल होत नाही म्हणून तिची अवहेलना केली। पण आज तिचं खरं स्थान समजले मला।
त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं मी तिची आणि तुमची क्षमा मागते. स्त्रीला मूल जरी नसले तरी तिच्या आत जो मातृत्व भाव आहे त्यामुळे ती माताच ठरते. लौकिक अर्थाने ती माता होणे न होणे हे परमनियतीने ठरवलेले असते. अशा वेळी केवळ एकाच बालकाची माता न होता ती स्त्री पशु, पक्षी, प्राणी, झाडं, फुलं, वेली ह्या सगळ्यांचे मातृत्व स्वीकारू शकते. मुलाला जन्म देणे आणि त्याचे मातृत्व मिळवणे इतका संकुचित त्याचा अर्थ नाही. माते, 12 वर्षानंतर मी पुन्हा येईन. तुम्हाला आणि गहिनीला मी भेटेन. नाथ परंपरेतील दीक्षा त्या प्रसंगी होईल. आता प्रस्थानाची वेळ झाली. अलख निरंजन. भस्मांकित शिव स्वरूप ललाटी शोभत त्रिपुंड अलख निरंजन. धग धगते तेज कुंड सज्जनासी संजीवन दुरितांचे निर्दालन जगदोद्धारास्तव जणू प्रकटति नवनारायण. आदेश. एकनाद व्यापुनी त्रिभुवन. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो आदेश. अलख निरंजन अलख निरंजन अलख निरंजन हो. अलख निरंजन. हे मच्छिंद्रनाथ, गहिनी प्रकट झाल्यापासून तुम्ही त्याचा जो सांभाळ केलात त्यात तुमचे वेगळेच रूप दिसले. कठोर तपश्चर्या केलेल्या महायोग्याचे मातृत्व मला पाहायला मिळाले. गहिनीला एका उत्तम मातेच्या हाती सुपूर्त करणे हा अत्यंत योग्य निर्णय आहे. कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा माझा कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय. हाती घेऊन या फूल अंगणी रांगत आले मूल. होते सारवीत चूल कैसी पडेली ही भूल. कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय. कुणीतरी गहिनी सांगा गे कृष्ण देखिला काय. संगे घेऊनी गोपाळ बाळ खेळे हे अळमाळ. पायी कोल्हारे झळाळ वैजयंती गळामाळ. एका जनार्दनी माय घरोघरा प्रति जाय. कृष्णा जाणावे ते काय. कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय. कुणीतरी सांगा गे कृष्ण देखिला काय. बाळा जो रे बाळा जो रे बाळा जो रे बाळा जो रे बाळा जो रे
मच्छिंद्र, गोरक्ष प्रकट झाल्यापासून त्याचा सांभाळ करत त्याला शिकवत तू ही यात्रा करतो आहेस. गहिनी प्रकट झाल्यानंतर त्याचे बालस्वरूप पाहता त्याला एका स्थानी ठेवणे योग्यच ठरले. गहिनीचे संगोपन आणि गोरक्षची कठोर तपश्चर्या ही दोन मोठी कार्य पार पडतील. गोरक्ष, तू खरंच गाव सोडून चाललास? होय, कारण मला श्री सद्गुरु दत्त महाराजांकडे पोचायचे आहे. अरे म्हणजे तू आम्हाला कधीच भेटणार नाहीस? हो, पुढचे 12 वर्ष तरी नाही. गोरक्ष, तुझ्या आम्हाला लय आठवण येईल. हो, मलाही तुमची आठवण येईल. मी तुमच्या सोबत खूप खेळलो, तसं मला पुढे खेळता येईलच असे नाही. तुम्ही थांबत का नाही? थांबा की काय दिवस अजून. बाळांनो, तुम्ही एकत्र खेळल्यामुळे तुमची मैत्री झाली आहे. त्यामुळे स्वाभाविकच गोरक्षचा विरह तुम्हाला सहन होणार नाही. परंतु आता आम्हाला इथे थांबता येणार नाही, कारण अजून आम्हाला खूप चालायचे आहे. आणि एवढंच नाही तर गोरक्षला पुढे खूप काही शिकायचे आहे. काय दिवस गोरक्ष इथं थांबला असता तर? तुमचे गोरक्षवरचे प्रेम मला दिसते आहे. गोरक्ष आहेच तसा. त्याच्यावर जेवढे प्रेम कराल तेवढे आणखीनच वाढत राहते. आणि मग त्याच्याशिवाय दुसरीकडे लक्षच लागत नाही. मला देखील गोरक्ष समोर नसेल तर चालत नाही. माधव, गोपी, रघु, गोविंद, मी नसलो तरी फक्त खेळू नका, अभ्यास पण करा. जे गुरु मिळतील त्यांचा ऐका. म्हणजे तो थांबणार नाहीच. रघु आणि तुम्ही सगळे रडू नका. मी 12 वर्षानंतर पुन्हा येईल, तेव्हा भेटू.
माझं काही चुकलं असेल तर माफ करा. साऱ्या विश्वाचा प्रतिपालक तू, दुःखाचा संहारक तू, वेदांचाही कारक तू, शिव हर शंभू, नवनारायण अवतार तू, दीनदुबळ्यांचा दाता तू, गुरुशक्तीचा सेवक तू, शिव हर शुभम भवतु. आता आम्ही प्रस्थान करतो. आज किती दिवसांनी दर्शन झाले. आईने तुला दर्शन घेऊ दिले नाही. खूप चुकीचे केले. अहो नाही, मला त्यांचा कसलाही राग नाहीये. रुक्मिणी, किती छोट्या अपेक्षा आहेत तुझ्या. खरंय, श्री महादेव समोर दिसले की आणखी काही नको असे वाटते. बालयोगी तुला इथेच भेटले होते ना? होय, त्यांची आणि माझी पहिली भेट इथेच झाली होती. मी तुम्हाला नमस्कार केला तर चालेल का? इथे श्री महादेव असताना मला नमस्कार करणे योग्य नाही. तुम्ही तुमचे दुःख महादेवांना सांगा, ते निश्चित दूर करतील. किती सुंदर बालमूर्ती आहे ती. अहो, आपण श्री महादेवांच्या मंदिरात आलोय ना, ते काही मागण्यासाठी नाही. त्यांच्या दर्शनाशिवाय मला कसलीही आस नाही.